या बातमीचे प्रायोजक आहे सुरभि ज्यूस सेंटर। आमच्याकडे सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळतील। पत्ता काँग्रेस भवन शेजारी, जिल्हा परिषदेसमोर, सोलापूर। 2 दिवसाआधी रवी राणा यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांच्यावर टीका करत दिनेश बुब हे रात्री जुवा खेळतात, दारू पितात अशी टीका केली होती। त्यावर आज आमदार बच्चू कडू म्हणाले की रवी राणा यांनी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करू नये। ज्यांचं घर मातीचं असतं त्याने दुसऱ्याच्या घरावर गोष्टी मारू नये। आम्ही जर चित्रपटातील सीन काढले तर डायरेक्ट पिताना दिसतात, त्याचे समाज मनावर काय परिणाम होतात ते पाहिलं पाहिजे। रवी राणा यांनी पातळी सोडू नये। शेवटचे 4-5 दिवस राहिलेले आहेत। आम्ही खोलात हात टाकायला गेलो तर प्रॉब्लेम्स होतील। काल देवेंद्र फडणवीस नवनीत राणा यांच्या प्रचाराकरिता अमरावती दौऱ्यावर आलेले असताना त्यांनी बच्चू कडूंचे व त्यांच्या पक्षाचे नावही घेतलेले नाही। त्यावर बच्चू कडू यांनी म्हटलं की आम्ही देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो, त्यांनी आमचे नाव घेतले असते तर अधिक संभ्रम झाला असता। याचा अर्थ ते आमच्या बाजूने आहेत असं स्पष्ट आहे। ही आमची जमीची बाजू असल्याचं बच्चू कडू यांनी म्हणत नवनीत राणा यांच्या फेसबुक पेजवरून एक पोस्ट व्हायरल होत आहे। त्यामध्ये बच्चू कडू हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना त्यांना रवी राणा भेटायला गेले होते। त्या फोटोवर जेव्हा कोणीही नव्हतं साथीशी तेव्हा रवी राणा होते पाठीशी। विसरलात काय बच्चू कडू, अशा पोस्ट व्हायरल होत असताना त्यावर बच्चू कडू म्हणाले की मी पण रवी राणा यांच्या भेटीला गेलो होतो। त्या पण पोस्ट मला टाकता येतात। जेव्हा आम्ही एकत्र निवडणूक लढलो तेव्हा माझा फोटो वापरून रवी राणा प्रचार करीत होते, हे त्यांनी विसरू नये। तसेच नवनीत राणा यांना पाडण्यासाठी सर्वात मोठा हातभार कोणाचा असेल तर तो रवी राणा यांचा आहे। त्यांची जी भाषा आहे आणि ते व्यवस्थित वागले असते तर ही वेळ आली नसती व नवनीत राणा यांना पाडण्याचे श्रेय फक्त रवी राणा यांनाच जाईल, असे यावेळी बच्चू कडू यांनी म्हटलंय। हॉस्पिटलमध्ये तुम्हाला भेटीला आलेले आहेत रवी राणा? हां, ते मी पण रवी राणाला भेटीला गेलो होतो। त्या पोस्टमध्ये टाकता येतं। रिडालॉसमध्ये जेव्हा युतीनं आम्ही दोघे लढलो होतो तेव्हा मला फोटो वापरून रवी राणा प्रचार करत होता पहिला, हे त्यांना विसरू नये। आणि आम्ही कोणाला विसरत नाही। तुमची जे भाषा आहे ना, आज नवनीतजीला पाळण्यासाठी सगळ्यात मोठा हातभार कोणाचा असत? रवी राणाचा आहे। त्यांची जी भाषा आहे, कदाचित जे जर व्यवस्थित वागले असते आज ही वेळ आली नसती। या पद्धतीनं मला वाटते सगळ्यात मोठं श्रेय जर कोणाला जाईल तर पडणारच आहे, तिसऱ्या नंबरवर जाईल। 1-1.5 लाखासाठी त्यांना प्रयत्न करावं लागेल आणि त्याचं सगळं श्रेय हे रवी राणाला राहणार आहे। तुम्हाला काय वाटतं रवी राणा हे मुद्दाम करत आहेत त्यांना पाडण्यासाठी? ते मला नाही पाहता येईल असं, म्हणजे पण एकंदरीत त्यांच्या वर्तणुकीमुळंच हे जे काही आज जिल्ह्यात जे परिणाम आमच्या नवनीतजींना कारण नसताना त्यांना सामना करावा लागतो आहे आणि त्याचं मोठं वाईट खरं तर आज कधी म्हणतं ना का एखादी सभा घेतली आणि एखाद्या शब्दानं माणसाले घरी बसवते, तसं रवी राणाच्या वर्तणुकीमुळं आज जे काही निर्माण झालेली आहे ही व्यवस्था, त्याचं मूळ कारण रवी राणा आहे। आज प्रकाश विदर्भातही भाजपला फटका बसत आहे आणि ओव्हरऑल भारतात सुद्धा भाजप आणि भाजपच्या आघाडीचा फटका बसताना दिसत आहे, काय सांगा? चंद्रपूर असेल, नागपूरमध्ये आकाडीची टक्कर आहे। मला असं वाटतं का झालेलं मतदान हे कोणासाठी प्लस आहे कोणासाठी मायनस आहे याचं काही आपण संशोधन करू शकत नाही। आखरी कुठल्या घटकाचं आणि कोणत्या पार्टीचं मतदान कमी झालं अजून काही ते निश्चित झालं नाही। त्याच्यानं आपल्याला असं नाही म्हणता येईल का कमी झालं मतदान म्हणजे BJPच्या माथी पडन किंवा काँग्रेस तिथं निवडून येईल, असं काही आपल्याला अनुमान काढता येणार नाही। पण मतदान कमी झालं याचा अर्थ उत्साह कमी आहे लोकांमध्ये, उमेदवाराप्रती असणाऱ्या भावना ज्या आहेत त्या कमी आहे हे म्हणता येईल। का लोक एखादा उमेदवार असलं तर मोठ्या ताकदीनं बाहेर निघतात आणि मतदान करतात, तर उमेदवाराप्रती आणि पक्षाप्रतीच्या भावना लोकांमध्ये लोकमानसामध्ये कमी होत आहे हे स्पष्ट दिसत आहे। वंचितच्या जिल्हाध्यक्षांनी बंडखोरी करत बळवंत वानखडे यांना पाठिंबा दिला आहे, कसं पाहताय सगळ्याचं? मला असं वाटते का या सगळ्या निवडणुकीमध्ये इकडे तिकडे हा प्रकार आपापल्या पद्धतीनं कार्यकर्त्याला जे जे विचार पडतं तिकडे तो जात असतो आणि त्याचे आता किती परिणाम त्या जिल्हा प्रमुखाचे गाव स्तरावर होईल
हा आखरी संशोधनाचा विषय आहे आणि दोनही उमेदवार म्हणजे आंबेडकरजी ज्या पद्धतीनं फिरत आहे किंवा गावागावात मी काही पाहिलं, काही गटतट निर्माण होण्याचा प्रयत्न सगळ्या उमेदवाराकडून होत आहे. तर त्याचा फटका काही ना काही तर बळवंत वानखडेलाही पडणार, बळवंताचाही आंबेडकरलाही पडणार. आखरी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणारी जी अवस्था इथं निर्माण केली आहे ती जाणून बुजून केलेली आहे आणि त्याचा फटका जाणीवपूर्वक बळवंत वानखडेच्या उमेदवारीला पळावं याच्यासाठी काही राजकीय लोकांनी जो प्रयत्न केला तो आता जनता किती मनावर घेते त्याच्यावर आहे. काय आंबेडकर या तोच प्रश्न होता पहिले. हो, ते तुमचे उमेदवार आहेत दिनेश गोप आणि त्यांच्यावर गंभीर आरोप रवी राणांनी केलेले आहेत. जुवा खेळतात, दारू पितात, जाहीर सभेत आरोप केलेत. कसं पाहता? वाटतं राणानं इतक्या व्यक्तिगत खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करू नये. कसं आहे, ज्याचं घर मातीचं असते त्यानं दुसऱ्याच्या घरावर गोटे मारू नये. दिनेश भाऊ जुवा खेळतोय, दारू पितं, अशा प्रकारच्या खालच्या पातळीच्या टीका केल्या तर आम्ही जर चित्रपटातले सीन काढले तर पेतांनाच दिसतं डायरेक्ट. समाज मनावर काय परिणाम होईल हे पाहिलं पाहिजे. राणानं पातळी सोडू नये. शेवटचे 4-5 दिवस राहिले आहे तसं राहू द्यावं. आम्ही खोलात हात टाकायला गेलो तर प्रॉब्लेम होईल. हो, काल देवेंद्र फडणवीस आले होते. त्यांनी सर्व मित्रपक्षांचं नाव घेतलं दर्यापूरच्या सभेत, परंतु तुमच्या प्रहार पक्षाचं नाव घेतलं नाही. एकीकडे तुम्ही महायुतीला कुठे आता बेदखल केलं जाते. प्रहारला कसं पाहता? वाटतं देवेंद्रजीचं मी आभारच मानतो. त्यांनी आमचं नाव घेतलं असतं तर अधिक संभ्रम निर्माण झाला असता आणि याचा अर्थ ते आमच्या बाजूनच आहे. त्यांनी नाव घेतलं नाही याचा अर्थ ते आमच्या बाजूनं आहे असं स्पष्ट आहे. त्याच्यानं ते आमच्यासाठी जमेचीच बाजू आहे. गेल्या 21 वर्षापासून सोलापूरकरांच्या सेवेत असलेलं एकमेव ज्यूस सेंटर सुरभी ज्यूस सेंटर 7 रस्ता येथील पहिल्या शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता सुरभी ज्यूस सेंटरची दुसरी शाखा ग्राहकांच्या सेवेत सुरू झाली आहे. खास ग्राहकांसाठी स्पेशल सीताफळ, स्पेशल रामफळ, स्पेशल खजूर, स्पेशल अल्फान्सो मँगो, स्पेशल अनार, लीची, ब्लूबेरी, चॉकलेट, कोल्ड कॉफी, ओरिओ कोल्ड कॉफी, ड्रॅगन स्पेशल, स्पेशल किवी, मिक्स फ्रूट चाट व खास उन्हाळ्यात स्पेशल आमरस मिळेल. पार्सलची सुविधा, विविध पार्टींचे ऑर्डर्स हे स्वीकारले जातील. ज्यूस पिण्यासाठी खास फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्थाही. स्वस्त आणि चवीला मस्त सुरभी ज्यूस सेंटरची टेस्ट. सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण सुरभी ज्यूस सेंटर. पत्ता काँग्रेस भवन ऑफिस, जिल्हा परिषदेसमोर, सोलापूर.